तर आज मी जाणार आहे इर्शालगड वरती ट्रेक करण्यासाठी आणि आज आपण स्पेशली करणार आहोत नाईट ट्रेक। आणि आज मी एकटा नाही तर आपल्यासोबत एक ग्रुप असणार आहे। आणि आजच्या ट्रेकची खास बात म्हणजे आपल्यासोबत असणार आहे एक जर्मन शेफर्ड जो आपल्यासोबत पूर्ण ट्रेक करणार आहे। तर बॅग वगैरे भरून घेतले आणि 3 वाजता आपल्या स्टुडिओवरनं मी निघालो। 4 वाजता आपल्याला पनवेलला पोहोचायचं होतं कारण तिथं मीटअप पॉइंट होता आपला। त्यानंतर सगळे एकत्र आले आणि फायनली निघालो आपल्या लोकेशन कडे। बेस विलेज मध्ये येईपर्यंत आपल्याला जवळजवळ अंधार झाला होता। त्यानंतर मस्त असा चहा पोह्याचा कार्यक्रम करून घेतला आणि फायनली सगळे तयार झाले ट्रेकिंग करण्यासाठी। तिकडेच आपल्याला भेटला आपला जर्मन शेफर्ड, याचं नाव थॉर होतं। आणि हा जर्मन शेफर्ड पुढच्या 12 तासामध्ये असं काय एक्सपिरियन्स करणार होता की त्याला कल्पना सुद्धा नसेल। संध्याकाळचे 7:30 वाजता आम्ही ट्रेकिंग करायला सुरू केलं होतं। ऍज युजुअल सुरुवातीला ग्रुपमध्ये सगळ्यांची एनर्जी एकदम जबरदस्त होती आणि आपला जर्मन शेफर्ड तर सगळ्यांच्या पुढे पळत होता। मध्ये मध्ये मी पण ट्रेकला लीड करत होतो कारण आपल्याला मागून पुढून सगळीकडनं व्हिडिओ रेकॉर्ड करायचे होते। ग्रुप थोडा मोठा असल्या कारणाने आपल्याला बराच ब्रेक घ्यायला लागत होता मध्ये, आणि तसाच आपण पहिला ब्रेक घेतला आणि इथेच मला भेटला आपला पहिला कॅरेक्टर। जेव्हापासून ट्रेक चालू झाले तेव्हापासून हा जो बडबड करायला लागला, दुसऱ्या दिवशी ट्रेक संपल्यानंतर आम्ही घरी यायला लागलो तोपर्यंत त्याची बडबड थांबतच नव्हती। पण या भावाला मानलं पाहिजे, लिटरली म्हणजे 25 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी एवढी मजा केली, एवढं काय काय एक्सपिरियन्स केले जे 50-60 वर्षाची माणसं पण करत नसतील। थोडासा आराम केल्यानंतर परत आम्ही चढाई करायला सुरुवात केली। हा ट्रेक तसं बघायला गेला तर खूप मोठा ट्रेक आहे, म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रेक आहे। 3 तास 3.5 तास आपल्याला ट्रॅव्हल करायला लागतं। पण हा ट्रेक तसा सोपा ट्रेक आहे कारण जास्त चढाई वगैरे आपल्याला करायची नसते। फक्त शेवटचा जो 10-20% पार्ट होता तो थोडासा अवघड पडणार होता। आणि आमचा प्लॅन असा होता की रात्री ट्रेक करायचा, वरती जाऊन कॅम्पिंग करायची आणि जो अवघड पार्ट आहे तो सकाळी चढायला घ्यायचा। जसा जसा ट्रेक पुढे जात गेला तसे तसे आपल्याला कॅरेक्टर्स भेटत गेले। त्यातच आपल्या सोबत एक ताई आल्या होत्या। यांच्या एज वरती जाऊ नका, भले यांचं एज 50+ होतं तरी पण यांची एनर्जी आमच्यापेक्षा पण जास्त होती आणि जो उत्साहाने ते ट्रेक करत होता त्याला बघून आम्ही सुद्धा हैराण होतो। तुम्हाला काय वाटतं, या ताई पूर्ण ट्रेक कंप्लीट करणार का नाही? पटापट कमेंट करून सांगू शकता। थोडंसं पुढे गेल्यानंतर झाडीत काहीतरी मला आवाज ऐकू आला आणि सुरुवातीलाच ट्रेक लीडरने आम्हाला सांगितलं होतं की या जंगलात साप वगैरे पण असू शकतात, त्यामुळे काळजी घ्या। त्यामुळे थोडी जास्त भीती वाटत होती की नक्की काय आहे तिकडे, काय समजत नव्हतं। पण घाबरायचं काय कारण नव्हतं कारण आपला जर्मन शेफर्डच तिकडे होता। तो बिंदास जंगलात फिरत होता इकडून तिकडून आणि सगळ्यांना घाबरवत होता। पण बघायला गेलं तर कुत्र्यांची एनर्जी सुद्धा एकदम जबरदस्त असते। 70% ट्रेक मध्ये हा जर्मन शेफर्ड सगळ्यांच्या पुढे होता। आता ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत आम्ही आलो होतो, म्हणजे 50% ट्रेक आमचा कंप्लीट झाला होता। आणि आता आपण ज्या जागेवरती उभा होतो तिथे एक गाव होतं जे की 2 वर्षापूर्वी पूर्ण उद्ध्वस्त झाले। तुम्हाला जसं माहिती असेलच, इर्शालवाडी करून एक गाव होतं आणि एका पावसाळी रात्री वरून एक दरड कोसळली आणि पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त झालं। आमच्या ट्रेक लीडरने या जागेची आम्हाला माहिती दिली। 2 मिनिटं आम्ही शांत उभा राहिलो आणि परत आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। आणि जसं आमचा प्लॅन होता की वरती जाऊन कॅम्पिंग करायचं तर आपल्याला बॉन फायर सुद्धा करायचं होतं। त्यामुळे ग्रुप लीडरने सांगितलं होतं खालूनच आपल्याला इथून काटे घेऊन जायचे कारण वरती काटे मिळणार नव्हत्या। सगळ्यांनी जमतील तेवढे काट्या सोबत घेतल्या आणि इथून थोडीशी डिफिकल्टी आपल्याला चालू होणार होती। आणि अंधार असल्या कारणाने आजूबाजूचं आम्हाला काहीच दिसत नव्हतं, नुसतं जंगलातनं आम्ही चाललो होतो। मध्ये मध्ये जंगल लागत होतं, मध्ये मध्ये रॉक क्लाइम्बिंग आपल्याला करायची होती। आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो, जिथे आम्हाला बेस कॅम्पिंग करायची होती तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो। 7:30 वाजता आम्ही ट्रेक चालू केला होता, 10:30 वाजता आम्ही त्या जागेवरती पोहोचलो, म्हणजे 3 तासाचा आम्ही ट्रेक करून इथेपर्यंत पोहोचलो होतो। वरती पोहोचून थोडासा आराम केल्यानंतर आम्ही टेंट वगैरे सेटअप करायला सुरुवात केली। टेंट सेटअप झाल्यानंतर बॉन फायर लावून घेतली आम्ही आणि नंतर बसलो आम्ही जेवायला। सगळ्यांनी काही ना काहीतरी त्यांच्या घरून आणलं होतं, मस्त पोटभर जेवण करून घेतलं आणि बसलो आम्ही आगीच्या समोर शेकोटी घेत। तशी थंडी जास्त नव्हती, थोडी थोडी थंडी वाजत होती, पण प्रत्येकाला माहिती होतं जसं रात्र सरत जाणार आहे तशी थंडी वाढत जाणार आहे। मग खूप गप्पा गोष्टी झाल्या, प्रत्येकाने आपापले एक्सपिरियन्स शेअर केले। त्यानंतर सगळ्यांनी थोडा रेस्ट घेतली कारण प्रत्येकाला माहिती होतं उद्याचा दिवस थोडासा अवघड जाणार आहे आपल्यासाठी। त्या सकाळी 5-5:30 पर्यंत सगळेजण उठले, तयारी करून घेतली। ग्रुप लीडरने मस्त मॅगी बनवली होती सगळ्यांसाठी, मॅगी खाऊन घेतली सगळ्यांनी। सगळेजण आवरतायत तोपर्यंत मी सुंदर असं एक टाइम लॅप्स शूट केलाय, तो तुम्ही बघू शकताच। त्यानंतर आम्ही ठरवलेलं की सनराइज वरती जाऊन बघायचं होतं, त्यामुळे पटापट चढाई सुरुवात केली आम्ही। ही चढाई तशी बघायला गेली तर सोपी नव्हती कारण तुम्ही बघू शकता एकदम 70-80 डिग्रीचा क्लाइंब होता आणि प्रॉपर असे शिड्या नव्हत्या, त्यामुळे आम्हाला रॉक क्लाइम्बिंग करून जायचं होतं। 1-2 ठिकाणी लोखंडाचे शिड्या आणि रस्सी वगैरे होती, पण त्यावरती पूर्णपणे भरोसा आपण ठेवू शकत नव्हतो। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमचा जो जर्मन शेफर्ड होता तो पण वरती चढणार होता आणि त्याची क्लाइम्बिंग खूप जास्त अवघड होणार होती। त्यांनी या अगोदर असा काहीच एक्सपिरियन्स केला नव्हता आणि हा फक्त 4 महिन्याचा कुत्रा होता, त्यामुळे तो कसा चढेल तो सगळ्यात मोठा प्रश्न होता। मग जमेल तसं सगळेजण आपापल्या पद्धतीने वरती चढत होते। मी पटापट वरती
वरती चढून वरचा व्ह्यू कॅप्चर करून घेतला आणि इथे थोडंसं मी एक्सप्लोअर करत होतो तेव्हा मला एक मंदिर दिसलं बाजूलाच. हे इर्शाल देवीचं मंदिर असं बाजूला लिहिलं होतं. तिथे पाया वगैरे पडून घेतले आपण आणि खाली पण एक मंदिर होतं. तिथे रात्री आपण येताना पाया पडलो होतो आणि प्रत्येक गडावरती तुम्हाला माहिती आहे देवीचं मंदिर असतंच. आणि फायनली सगळेजण वरती पोहोचले आणि इथून आता टाइम होता सनराईज बघण्याचा. सुंदर असं सनराईजचा आपण टाइम लॅप्स शूट केलेला आहे. त्यानंतर मस्त सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले. तसा हा गड जास्त मोठा नाहीये, म्हणजे इथे जास्त लोक राहत नसावीत आधीच्या काळात. हा फक्त टेहाळणीसाठी किंवा वॉच करण्यासाठी हा गड बांधला असावा किंवा या गडावरती 2-4 आपले मावळे असावेत जेणेकरून आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवता यावी. आणि फायनली आम्ही रिटर्न उतरायला घेतलं कारण जसा सूर्य वरती जाईल तसं गरमी वाढणार होते आणि उतरताना आपल्याला जास्त त्रास झाला असता. त्यामुळे पटापट लवकर सगळ्यांनी उतरायचा डिसिजन घेतला. ओव्हरऑल बघायला गेलं तर भन्नाट असा एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम मी नाईट ट्रेक केलं होतं आणि फर्स्ट टाइम आपल्यासोबत एक जर्मन शेफर्ड म्हणजे एक कुत्रा आपल्यासोबत ट्रेक करणार होता आणि हा ट्रेक सुंदर असं ऑर्गनाइज सुद्धा केला होता प्रणय याने. तुम्ही सुद्धा असे त्याच्यासोबत ट्रेक्स करू शकता. इंस्टाग्राम वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता माझ्या प्रोफाईल मध्ये, त्याला मी टॅग केलं असेल. आणि सुंदर अशा आठवणी घेऊन हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. तुम्हाला असे सुंदर सुंदर ट्रेक्सचे व्हिडिओज बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि इंस्टाग्राम वरती सुंदर असे रील्स आपण टाकलेले ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सो चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.